आपण आहोत हरणींच्या अभयारण्यामध्ये। खूप दूर पण ते तुम्हाला हिरणी दिसतील। हे आहेत हरणी। आपण नाही मित्रांनो, हा ही आहे पायवाट, शेताकडे जायची, शेतावराकडे जायची पायवाट। मंदिराकडे वापस जायचं आहे। मंदिरामध्ये आपलं सामान ठेवणं आहे आणि अशा प्रकारे हा कुंड आहे जो जमिनीतून पूर्ण गरम पाणी निघते आणि इथं लोक आंघोळ वगैरे करतात। असा कुंड आहे। आपली सायकल तिकडे समोर लागलेली आहे आणि अशा प्रकारे इथं आंघोळ करून आपण निघत आहोत। खूप छान आहे, म्हणजे एकदम फ्रेश असं गरम पाणी आपल्याला इथे मिळेल त्याच्या माध्यमातून। तर मित्रांनो, भेटूयात पुन्हा। तर मित्रांनो, ही आहे आपली सायकल आणि आपण थांबलो होतो श्री बजरंगबलीच्या मंदिरामध्ये, चौकामध्येच हनुमानजीच्या मंदिरात थांबलो। आपल्या इकडे सामान आहे, हे बाथरूम वगैरे व्यवस्था आहे। असा परिसर आहे सुंदर असा, जय बजरंगबली। आणि इथून आपण खोलीमध्ये थांबलो होतो मंदिराच्याच। थांबून आता आपण प्रवासाला सुरुवात करतो। आपली पॅकिंग झालेली आहे, बस चला निघूयात मित्रांनो, समोर भेटूयात। आपण श्री भगवंताचं दर्शन घेऊन आता निघत आहोत श्री स्वामीनारायण मंदिरातून। आत मूर्ती श्री हरिकृष्ण, श्री राधिकाजी आणि श्रीकृष्ण भगवान यांची मूर्ती आहे। सो मित्रांनो, फायनली आपण भगवंताचे दर्शन घेऊन इथून निघत आहोत। ही आपली सायकल आहे आणि आपण फायनली धोलेराला टाटा बाय बाय करून समोर निघत आहोत। तर मित्रांनो, समोर भेटूयात। समोरचा प्रवास आज आपला धासावीसी इथे राहणार आहे। धासावीसी इथून जवळपास 110 किलोमीटर आहे आणि आपल्याला लवकरात लवकर अंतर गाठायचं आहे। त्याच्यामुळे निघूयात आणि समोर भेटूयात। जय जय श्री राधे कृष्ण, जय हरे कृष्ण, भगवान की जय। तो ये जो पानी दिख रहा है आप हमको, ये किस वजह से? बारिश का पानी है। बारिश का पानी अब तक है? अभी ये धूप में सूख जाएगा पूरा? सब उनाला में सूख जाएगा। अभी बारिश धूप के टाइम में सूख जाएगा पूरा। लेकिन अब तक पानी है नहीं क्या? यहाँ पे जमीन मतलब जल्दी पाणी सुकती नाही। अच्छा अच्छा। तर मित्रांनो, आपल्याला कळलेलं आहे, हे म्हणतात हा पावसाचं पाणी आहे आणि त्याच्यामुळे हा जागोजागी साठून दिसते आपल्याला। धोलेराला टाटा बाय करून आपण निघलो आहोत मित्रांनो। असं चालू आहे बऱ्याच ठिकाणी काम रोडचं वगैरे, धोलेरा द स्मार्ट सिटी। आणि अशा प्रकारे आपण आपला प्रवास सुरू केलेला आहे। बघू शकता धोलेरामध्ये काम सुरू आहे सध्या जोमानेच। वेळ आहे अजून सगळ्या गोष्टी व्हायला। मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे धोलेरामधील रस्ते बनत आहेत धोलेरा येण्यासाठी। हे धोलेरा सिटीच्या आसपासचे पूर्ण काम सुरू आहे, खूप जोमात काम सुरू आहे। तुम्हाला रस्ते दिसतील इकडे बनताना, पुरे अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि आज ना उद्या कंप्लीट होतीलच, पाहू शकता तुम्ही। चला मित्रांनो भेटूयात। मित्रांनो, आज खूप भूक लागली होती आणि आपल्याला काकाजी मिळाले, रस्त्यामध्ये भेटले। त्यांनी मला घरी आणून जेवण चारलं। तर काकाजींचा खूप खूप आभार, देवासारखे भेटले। खूप भूक लागली होती।
आणि आपण आता यांच्या घरून निघत आहोत. घर रस्त्यापासून थोडासाच दूर आहे. तर मेन रोडवर गाव आहे हा. तर त्यांच्या घरी त्यांनी जेवण चारलं आणि समोरच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या. काकाजींचा धन्यवाद. भेटूयात मित्रांनो समोर. आपण आहोत हरणींच्या अभयारण्यामध्ये. खूप दूर पण ते तुम्हाला हिरणी दिसतील. हे आहेत हरणी, पाहू शकता. तेवढे क्लिअर नाही दिसतील तुम्हाला, पण त्या हरणी आहेत. दूरमध्ये चारा खात आहेत, दूरपर्यंत आहेत. तर मित्रांनो, आपण चाललो एकदम गावखेड्यातल्या रस्त्यांनी. तो एकदम रुरल आहे. साईडनं, दोन्ही साईडनं तुम्हालाही दिसेल शेतं दिसतील, लोक बैल चारताना दिसतील, म्हशी चारतायत आणि काही आहेत आपल्या गौमाता. आणि असा कच्चा रस्ता आहे. या कच्च्या रस्त्याने आपण सायकल नेत आहोत. रिस्की असते अशा कच्च्या रस्त्याने सायकल नेणे. रिस्की असते अशा रस्त्यांनी, पण काय करणार. दुसरा रस्ता जो रूट आहे तो जास्तच लांब होता, म्हणून हा रस्ता पकडला. हा एवढा कच्चा निघाला, आता वापस पण जाऊ शकत नव्हतो, त्याच्यामुळे याच्यावरच चालतोय आता. कारण रिस्की गाव नसते. एखाद्या वेळी पंक्चर वगैरे झाली तर फुकट पुन्हा टाइम जाते. आणि वरून वरून ढकलत नेण्याची जी मेहनत लागते ते वेगळाच, टाइम जातो तो वेगळाच. त्याच्यामुळे रिस्की तर असते अशा छोट्या रस्त्याने जाणे. पण थोडा लवकर जायला म्हणून लागून गेलो. बघूयात किती लवकर पोहोचतो जर आपण. पण नाही मित्रांनो, ही आहे पायवाट. शेताकडे जायची, शेतावराकडे जायची पायवाट. अशा रस्त्याने आपण चाललो आहोत बघा. जाम फसलो आपण या रस्त्याने येऊन, पण काय होत नाही. आल्यासाठी आता निघावं लागेलच. मित्रांनो, हे आहे वल्लभीपूर येथील श्री स्वयंभू श्री प्रगटेश्वर महादेव मंदिर. पाहू शकता तुम्ही, महादेवाचं मंदिर आहे. श्री प्रगटेश्वर महादेव म्हणतात त्याला. बघू शकता तुम्ही, मेन रोडलाच आहे. सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये भगवंताला प्रणाम. समोर निघूयात मित्रांनो. हर हर महादेव. जय श्री महाकाल मित्रांनो. जय महाकाल. आपण आहोत धोलामध्ये. आपण धसायला चाललो आहोत. तर आता आपल्याला मित्रमंडळी भेटलेले आहेत आपले. उत्सव होटल. जय श्री महाकाल मित्रांनो. जय श्री महाकाल. दादांनी आपल्याला ज्यूस पण पाजलेला आहे, त्यांचं हे आहे. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूयात पुन्हा. जय श्री महाकाल. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय गौमाता. गौमाता सगळ्या चरून घरात चाललेले आहेत. संध्याकाळ झालेली आहे मित्रांनो. जय श्री महाकाल मित्रांनो. आपण फायनली गोपीनाथ हॉटेल इथे पोहोचलो. श्री गोपीनाथ हॉटेल जे ढस्याच्या बाहेर आहे. तर इथे दादा आहेत, तिकडे बसलेले आहेत. तर मी रस्त्यानं सायकलिंग करत येत असताना दादांना दिसलो. तर त्यांनी माझ्याशी बोलले आणि म्हटले की आमच्याच हॉटेलमध्ये थांबशील आणि तिथं जेवण करून तुझी राहण्याची वगैरे सोय करून देतो. तर आपले दादा वगैरे आहेत. दादा तिकडे आहेत. जय श्रीराम दादा. हां दादा, जय श्रीराम. दादा वगैरे आहेत सगळे. आणि इथंच आपलं जेवण झालेलं आहे आणि आपण आता थांबतो, रेस्टसाठी जातो. नमस्कार दादा, जय श्रीराम. तर अशा प्रकारे हे हॉटेल जे आहे ते ढस्याच्या बाहेर आहे, 2 किलोमीटर बाहेर समजा. तर श्री गोपीनाथ हॉटेल आहे. तुम्ही जेव्हा सोमनाथला जाल तर या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. बिलकुल रस्त्यावर आहे, सगळी सुविधा आहे इथे, टॉप क्लास सुविधा आहे सगळी. त्याच्यामुळे नक्कीच एकदा तरी व्हिजिट करा जेव्हा तुम्ही सोमनाथला जाल तर. जय श्री महाकाल.